मुलांनो, मागील पाठामध्ये आपण हडप्पा संस्कृतीविषयी माहिती घेतली। हडप्पा संस्कृती एक भारतातील समृद्ध अशी संस्कृती होती। त्यानंतर या पाठात वैदिक संस्कृतीविषयी माहिती घेणार आहोत। भारतीय संस्कृतीचा परिपोष वैदिक काळातच झाला असं काही म्हणायला हरकत नाही। वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती आणि वेद हे आपले प्राचीन साहित्य मानलं जातं। वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केलेली आहे आणि या वेदातील काही जी सूक्ते आहेत ती सूक्ते स्त्रियांनी देखील तयार केलेली आहेत। वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती। अत्यंत समृद्ध असं हे वैदिक वाङ्मय आहे। ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो आणि तो काव्य रूपामध्ये आहे। मग या ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत। या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात। म्हणजे या 4 वेदांचे जे ग्रंथ आहेत, जे लेखन केलेलं आहे त्याला संहिता असं म्हटलं जातं। वेद म्हणजे जाणणे आणि त्यापासूनच ही वेद संज्ञा तयार झालेली आहे। म्हणजे वेद याचा अर्थ काय होतो? ज्ञान घेणे। मौखिक पठणाच्या आधारे वेदांचं जतन केलं गेलं आणि म्हणूनच वेदांना श्रुती असं देखील म्हटलेलं होतं। श्रवण करून ते जतन केले गेले म्हणून वेदांना श्रुती असं देखील म्हटलं जातं। आता जे वेगवेगळे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांची म्हणजे संहितेची आपण माहिती घेऊया। सुरुवातीला आपण ऋग्वेद संहितेची माहिती घेऊ। ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद। आता ऋचा म्हणजे काय? ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेलं पद्य। एखादी व्यक्ती किंवा निसर्ग किंवा देवता यांची प्रशंसा करण्यासाठी किंवा त्यांचं वर्णन करण्यासाठी जे काव्य लिहिलं जातं त्याला ऋचा असं म्हणतात। अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात। सूक्तामध्ये अनेक ऋचांचा समावेश होतो आणि एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी हे सूक्त तयार केलेलं असतं। ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत। आता इथे काही सूक्तांचा अर्थ दिलेला आहे। सूक्त दिली नाही आहेत परंतु सूक्तांचा अर्थ मात्र आपल्या लक्षात येईल। त्यावरून सूक्त कशा प्रकारचे असतात हे आपल्या लक्षात येईल। हे देवा, खूप पाऊस पाड, आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे, आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुभते दे। दुसरा एक सूक्ताचा अर्थ आहे बघा। गायी आमच्या घरी येवोत, आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहोत, त्यांना पुष्कळ वासरे होवोत। अजून पुढे एक सूक्ताचा अर्थ दिलेला आहे। लोक हो, चला उठा, उशेच्या आगमनाबरोबर अंधार नाहीसा झाला आहे आणि प्रकाशाचे आगमन होत आहे। उशेने सर्व विश्वाला जागे केले आहे, आपण आपापले उद्योग करून धन मिळवूया। त्यानंतर आपण यजुर्वेद संहितेची माहिती घेऊया। यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत। ज्या वेळेला विविध यज्ञ केले जात त्या यज्ञामध्ये जे मंत्र म्हटले जातात ते मंत्र यजुर्वेदामध्ये आहेत। यज्ञविधींमध्ये कोणत्या मंत्रांचे पठण केव्हा आणि कसे करावे याचं मार्गदर्शन केलेलं आहे। पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे। म्हणजेच यज्ञामध्ये म्हटले जाणारे मंत्र हे काव्यरूपातील आहेत आणि त्यांचा अर्थ देखील या यजुर्वेदामध्ये दिलेला आहे। सामवेद संहिता। काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्रगायन केलं जायचं। मग ते गायन कसे केले जाईल किंवा ते गायन कसं करावं याचं मार्गदर्शन या सामवेद संहितेमध्ये आहे। भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा फार मोठा वाटा आहे। अथर्ववेद संहिता। अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचं नाव देण्यात आलेलं आहे। या अथर्ववेदामध्ये दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेलं आढळतं। म्हणजे आयुष्यात येणारी संकट किंवा वेगवेगळे आजार, दुखणी यावर कोणकोणते उपाय करावेत याची माहिती या अथर्ववेदामध्ये सांगितलेली आहे। तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यामध्ये आहे। राजाने राज्य कसं करावं याचं मार्गदर्शन देखील या अथर्ववेद संहितेमध्ये आढळतं। या संहितानंतरच ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली आणि त्यांचाही समावेश वेदवाङ्मयामध्येच केला जातो।
ब्राह्मण ग्रंथ आणि आरण्यके यांची माहिती घेऊ. ब्राह्मण ग्रंथ म्हणजे यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. त्यानंतर आरण्यके म्हणजे काय? अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन त्याला आरण्यके असं म्हणतात आणि ते आरण्यके या ग्रंथामध्ये मांडलेले आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली दिसते. उपनिषदे म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्म मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत. तर अशा गहन प्रश्नांवरती उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षाचा कालावधी लागला. या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचं साधन आहे. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी हे वैदिक वाङ्मय फार उपयोगी पडते. वेदकाळातील कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन कशा प्रकारचं होतं ते आपण पाहूया. वेदकाळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबामधील कर्ता पुरुष हा घरचा प्रमुख असायचा आणि तो घरचा प्रमुख पुरुष जो असेल त्याला गृहपती असं म्हणत. मग या गृहपतीच्या परिवारामध्ये त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, त्याची पत्नी आणि मुले या सर्वांचा समावेश या एकत्र कुटुंबामध्ये असायचा. ही कुटुंब व्यवस्था पुरुषप्रधान होती. सुरुवातीच्या काळामध्ये लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख देखील वैदिक साहित्यामध्ये आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधनं वाढत गेली. त्यांचं कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेलं. वेदकाळामध्ये घरं मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलींची जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. या घरांच्या जमिनी शेणामातीने सारवलेल्या असत. घरांसाठी गृह किंवा शाळा हे शब्द वापरले जात. वेदकाळातील लोकांचा आहार त्यामध्ये गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश असायचा. यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे. वैदिक वाङ्मयामध्ये यव, गोधूम आणि व्रीही यासारखे शब्द आढळतात. मग यव म्हणजे सातू, त्यालाच आपण बार्ले असं देखील म्हणतो. गोधूम म्हणजे गहू आणि व्रीही म्हणजे तांदूळ. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचा देखील त्यांच्या आहारामध्ये समावेश असायचा. वेदकाळातील लोकांचा पोशाख पाहूया. वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्र वापरत. वल्कले देखील ते वापरत. तर वल्कली म्हणजे काय, तर झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्र. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जायचा. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्यांचे दागिने वापरत असत. निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय त्या काळामध्ये होता. त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी देखील केला जायचा. आता जसे आपल्याकडे मनोरंजनाची वेगवेगळी साधने आहेत तसं वैदिक काळात देखील मनोरंजनासाठी वेगवेगळ्या साधनांचा उपयोग केला जायचा. त्यामध्ये गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचे खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि मृग या तालवाद्यांचा देखील वैदिक काळामध्ये वापर केला जाई. शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन वैदिक काळामध्ये कसं होतं ते आपण पाहूया. वैदिक काळामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत, जेणेकरून जमीन व्यवस्थित नांगरली जावी यासाठी त्या नांगराला लोखंडाचा फाळ बसवला जायचा. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड
पिकांचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यांवरील उपाय याचाही विचार केलेला आढळतो आणि खत म्हणून त्या काळामध्ये शेणाचा उपयोग केला जायचा. आज देखील अशाच प्रकारच्या खतांची शेतामध्ये गरज आहे. आपण कृत्रिम खतांचा जास्तीत जास्त वापर करतो आणि त्यामुळे जी पिकांची प्रतवारी आहे ती कमी होत चाललेली आहे आणि म्हणून अशाच प्रकारचं शेणखत किंवा कंपोस्ट खत याचा उपयोग होणं गरजेचं आहे. वैदिक काळामध्ये घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होतं. गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जायचा, त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. मग इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जायची. गायींसाठी खूप संरक्षण दिलं जायचं. घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी. त्याला माणसाळावरून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते. वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची होती. भरीव चाकांपेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते. घोडा जोडलेले आऱ्यांच्या चाकाचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. म्हणजेच त्या चाकांना आऱ्या असल्याकारणाने त्यांचं वजन कमी व्हायचं आणि त्यामुळे घोड्यांना ते रथ ओढणं सोपं जायचं आणि म्हणून वेदकाळातील जे रथ होते त्या रथांना वेग खूप असायचा. घोड्याला आपण अश्व देखील म्हणतो आणि म्हणूनच एखाद्या इंजिनाचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरलं जातं त्याला अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर असं म्हणतात. म्हणजे विविध जी यंत्र आहेत ते यंत्रांमध्ये इंजिन वापरलं जातं यंत्र चालवण्यासाठी आणि त्या इंजिनाची जी शक्ती आहे ती हॉर्स पॉवर म्हणजेच अश्वशक्ती या एककामध्ये मोजली जाते. त्या काळामध्ये शेती आणि पशुपालन याखेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झालेला होता. व्यावसायिक, कारागीर हे समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. व्यावसायिक, कारागीर यांचा एक स्वतंत्र संघ देखील असायचा. या संघाला श्रेणी असे म्हणू आणि मग या श्रेणीचा जो प्रमुख होता त्या प्रमुखाला श्रेष्ठी असे म्हणू. परंतु व्यावसायिक, कारागीर यांचं जे स्थान आहे ते हळूहळू दुय्यम होत गेलं. त्यांचा दर्जा हळूहळू कमी होत गेला. वैदिक काळामध्ये समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजामध्ये विषमता निर्माण झाली. म्हणजे वैदिक काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे जरी वर्ण असले तरी ते व्यवसायावरून ठरलेले होते. व्यवसाय बदलला की वर्ण बदलत होता. परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र वर्ण हे जन्मावरून ठरू लागले आणि त्यामुळेच जाती निर्माण झाल्या आणि जाती व्यवस्थेची बंधनं इतकी वाढली की त्यामुळे समाजामध्ये विषमता निर्माण झाली. आदर्श आयुष्य कसे जगावे यासंबंधी काही कल्पना वेदकाळामध्ये रूढ झालेल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असं म्हटलं जायचं. मग त्यातील पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. मग ब्रह्मचर्य आश्रमामध्ये काय करायचं असतं? गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करायची असते. म्हणजे गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा काळ म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. ब्रह्मचर्य आश्रम यशस्वी रीतीने पार पडल्यानंतर पुढचा टप्पा होता गृहस्थाश्रम. या काळामध्ये पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्य पत्नीच्या साहाय्याने पार पाडावी अशी अपेक्षा असायची. त्याच्या पुढील आश्रम होता वानप्रस्थाश्रम. या टप्प्यामध्ये घरादाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावं, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावं आणि अत्यंत साधेपणाने राहावे, अत्यंत साधेपणाने जगावे असे नियम या टप्प्यामध्ये होते. चौथा आश्रम म्हणजे संन्यासाश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावं. फार काळ एके ठिकाणी राहू नये असा या संन्यासाश्रमामध्ये संकेत होता. वेदकाळातील धर्मकल्पना. वेदकाळातील लोक निसर्गातील सूर्य, वर, पूस, वीज, वादळे, नद्या यासारख्या निसर्ग शक्तींना देवता मानत. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत. त्याला हवी असे म्हणत. ज्या निसर्ग शक्ती आहेत ज्यांना वेदकाळामध्ये देवता मानलं गेलं होतं
त्यांना प्रसन्न करण्यासाठी वेदकाळातील लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्या पदार्थांना हवी असं म्हणत। अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा जो विधी असायचा त्या विधीला यज्ञ म्हणत। सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप साधे होते, परंतु पुढे त्याचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले। ते कठीण यज्ञविधी पार पाडण्यासाठी पुरोहितांचं महत्त्व वाढत गेलं आणि आज देखील अशा प्रकारचे जर कुठले यज्ञविधी होत असताना दिसत असतील तर त्यामध्ये पुरोहितांना जास्त महत्त्व असलेलं दिसून येते। वेदकाळातील लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता। उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा, हे नियमित असणारे सृष्टीचक्र आहे। सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकाळातील लोकांनी ऋत असे नाव दिले। प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे। सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकटे येतात, तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी। मुलांना हे वेदकाळातील लोकांना समजत होतं की सृष्टीचक्रात बिघाड झाल्यानंतर संकटे येतात आणि ते लोक त्यामुळे सृष्टीची काळजी घेत होते, परंतु त्याचा प्रत्यक्ष अनुभव सध्या आपल्याला येत आहे। सृष्टीची म्हणजेच निसर्गाची काळजी घेतली नाही, त्याचमुळे आज विविध संकटांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे। प्रदूषण, विविध प्रकारचे आजार, अशा अनेक समस्या आज निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण सजीव सृष्टीला धोका निर्माण झालेला आहे। कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असं त्या काळामध्ये समजलं जायचं। सृष्टीचक्रात बिघाडा कशामुळे येऊ शकतो, ते होऊ नये म्हणून तुम्ही कोणते प्रयत्न कराल? आता उदाहरणार्थ पहा, पाऊस कमी पडला तर पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे कराल याचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे। म्हणजेच पाऊस कमी पडत असेल तर जास्त कालावधीपर्यंत पाण्याचा साठा टिकला पाहिजे, त्यासाठी पाण्याचा कमीत कमी वापर करणे, पाण्याची बचत करणे, अशा प्रकारे विविध उपाययोजना केल्या पाहिजेत। पाणी बचतीसाठी लोकांमध्ये जागृती केली पाहिजे, असे वेगवेगळे उपाय करता येतील। वेदकाळातील जी शासन व्यवस्था होती आणि आताची शासन व्यवस्था जर पाहिली तर त्यामध्ये काही प्रमाणात साम्य असलेलं आपल्याला दिसतं। वेदकाळातील प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामणी असे म्हणत। अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणजे 20, म्हणजेच छोट्या छोट्या गाववस्त्या असायच्या, त्या गाववस्त्यांच्या किंवा गावांचा एक समूह तयार व्हायचा, त्या समूहाला 20 असं म्हणत। आणि त्या गावचा जो प्रमुख असेल म्हणजे 20चा जो प्रमुख असेल त्याला 20पती असं म्हणत। अनेक 20 मिळून जन तयार होत असे। पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असे म्हटले जायचे। जनपद म्हणजेच त्या काळातील राज्य। जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटलं जायचं। जनपद म्हणजे राज्य आणि त्या जनपदाचा प्रमुख म्हणजेच राजा। प्रजेचं रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य होती। राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यासाठी राजाला मदत व्हावी यासाठी राजाने काही अधिकारी नेमलेले असायचे। पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते। कर वसुली करण्यासाठी देखील अधिकारी नेमलेला असायचा, त्याला भागदूग असे म्हणत। भाग म्हणजे वाटा। जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूत। म्हणजेच राज्यातील जनता शेतीतून जे उत्पन्न मिळवत त्या उत्पन्नाचा काही वाटा राजाला कर म्हणून द्यावा लागायचा, म्हणजेच भाग द्यावा लागायचा। तो भाग किंवा वाटा गोळा करून राजापर्यंत पोहोचवण्याचं काम हा भागदूत करत असे। राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत आणि जन अशा 4 संस्था होत्या। त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होते, म्हणजेच वैदिक काळामध्ये राज्यकारभारामध्ये लोकांचाही सहभाग होता हे यावरून दिसून येतं। सभा आणि विदत या संस्थांच्या कामकाजामध्ये स्त्रियांचा देखील सहभाग असायचा। राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींचं मंडळ असायचं, त्याला सभा म्हणत, तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असं म्हणत। आणि समितीमध्ये
लोकांचा समावेश असायचा, म्हणजे राज्यातील लोकांचा यामध्ये समावेश असायचा. पुढे वैदिक विचार प्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह देखील अस्तित्वात होते. त्यामध्ये जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, पारशी धर्म असे देखील विविध धार्मिक प्रवाह त्या काळात भारतामध्ये अस्तित्वात होते. त्यांची माहिती आपण पुढील पाठ जो आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या पाठातून घेणार आहोत.